नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा मराठमोळ्या ब्रँडची गोष्ट पाहणार आहोत, ज्याने महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत स्वतःचं एक वेगळंच आणि अढळ असं स्थान निर्माण केलंय. होय, आपण बोलतोय चितळे बंधू मिठाईवाले यांच्याबद्दल. एका छोट्याशा स्थानिक दुकानापासून सुरू झालेला हा प्रवास एका अवाढव्य बिझनेस एम्पायरमध्ये कसा बदलला आणि एका जुन्या पारंपरिक व्यवसायाने आधुनिकतेची कास कशी धरली, हे सगळं आपण आज उलगडून पाहणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. 500 कोटी रुपये. जरा विचार करा. चितळे बंधू या उद्योगाची ही आजची सरासरी वार्षिक उलाढाल आहे. हा आकडा ऐकल्यावरच लक्षात येतं की आपण आता केवळ एखाद्या गल्लीतल्या किंवा कोपऱ्यावरच्या मिठाईच्या दुकानाबद्दल बोलत नाही आहोत. हा आता एक अतिशय मोठा आणि प्रतिष्ठित असा व्यावसायिक समूह बनला आहे. अर्थातच एवढी प्रचंड उलाढाल गाठणं हे केवळ गुणवत्तेवर आणि ग्राहकांच्या अतूट विश्वासावरच शक्य आहे. आणि ह्या यशाची व्याप्ती खरोखरच थक्क करणारी आहे. आज घडीला संपूर्ण भारतभरात 1 लाखाहून अधिक किरकोळ विक्रेते म्हणजेच रिटेलर्स चितळे बंधूंची उत्पादने विकत आहेत. याशिवाय त्यांची स्वतःची अशी 40पेक्षा जास्त खास रिटेल दुकाने देखील आहेत. हा विस्तार किती अफाट आहे ना. केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण देशभरात त्यांनी आपलं जाळं कसं विणलंय हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पण एवढा मोठा डोलारा उभा राहिला तरी कसा? चला, या वारसाची पायाभरणी कशी झाली तो सुरुवातीचा रंजक प्रवास पाहूया. या सगळ्याची सुरुवात झाली ती 1950 साली. रघुनाथ भास्कर चितळे, ज्यांना सगळे प्रेमाने भाऊसाहेब म्हणायचे, आणि नरसिंह भास्कर चितळे म्हणजेच आपले राजाभाऊ, या 2 भावंडांनी मिळून या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी पुण्यातील बाजीराव रोडवर आपलं पहिलं छोटंसं दुकान सुरू केलं. आणि 1950च्या दशकात सुरू झालेला हा प्रवास अगदी अलीकडे म्हणजे 2021मध्ये आधुनिक आणि आरोग्यदायी ब्रँड्स लॉन्च करण्यापर्यंत कसा अखंडपणे सुरू राहिला हे पाहणं खरोखरच प्रेरणादायी आहे. आता चितळे बंधूंचं नाव काढलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर काय येतं? अगदी बरोबर, खमंग आणि खुसखुशीत बाकरवडी. त्यांच्या यशाचा मुख्य पाया हा त्यांच्या या पारंपरिक आणि दर्जेदार चवीमध्येच दडलेला आहे. वर्षानुवर्षे चितळे बंधू हे त्यांच्या नमकीन पदार्थांसाठी आणि विशेषतः बाकरवडीसाठी अक्षरशः जगभर ओळखले जातात. हीच ती अस्सल पारंपरिक चव आहे जिने ग्राहकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलंय. आता इथून पुढे वळूया त्यांच्या राष्ट्रीय आणि जागतिक झेपेकडे. कारण हा ब्रँड फक्त पुण्यापुरता किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. अमेरिका, सिंगापूर आणि थेट इस्रायल. होय, चितळे बंधूंची उत्पादने, विशेषतः त्यांची लाडकी बाकरवडी आणि इतर चटपटीत पदार्थ आता फक्त भारतातच नाही तर सातासमुद्रापार अशा विविध आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये यशस्वीपणे निर्यात केले जातात. एका प्रादेशिक ब्रँडने ग्लोबल लेव्हलवर आपले पाय रोवणे हे त्यांचं उच्च दर्जाचं आणि जागतिक स्तरावर असलेल्या प्रचंड मागणीचं एक उत्तम उदाहरण आहे. पण एवढं सगळं यश मिळवण्यासाठी उत्पादनांमध्ये वैविध्य असणंही तेवढंच गरजेचं असतं. आणि चितळे बंधू केवळ एकाच पदार्थावर विसंबून राहिलेले नाहीयेत. त्यांच्याकडे आज घडीला 60 वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई आणि तब्बल 40 विविध प्रकारचे नमकीन पदार्थ उपलब्ध आहेत. हे प्रचंड वैविध्यच त्यांना प्रत्येक खवय्याच्या पसंतीस उतरण्यास मदत करतं. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे वळतोय, तो म्हणजे नेतृत्व आणि वारसा. हा अवाढव्य व्यवसाय पिढ्यानपिढ्या कसा पुढे गेला ते पाहूया. पहिल्या पिढीतील संस्थापक रघुनाथराव आणि नरसिंगराव यांनी या व्यवसायाचा भक्कम पाया रचला. त्यानंतर दुसऱ्या पिढीतील भागीदार माधव, श्रीकृष्ण आणि संजय यांनी व्यवसायाची धुरा सांभाळली आणि त्याला एका नवीन उंचीवर नेऊन त्याचा अफाट विस्तार केला. आणि आता तिसऱ्या पिढीतील भागीदार केदार आणि इंद्रनील चितळे हे या व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि नव्या विचारांची जोड देत आहेत. हा टप्प्याटप्प्याने झालेला बदल व्यवसायाचा पाया आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी किती महत्त्वाचा ठरलाय हे यातून अगदी स्पष्ट होतं. अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी एक मजबूत पाठबळ लागतंच. चितळे बंधू मिठाईवाले हे तब्बल 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेल्या चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या मोठ्या उद्योग समूहाचा एक अविभाज्य भाग आहेत. या भक्कम कॉर्पोरेट आणि आर्थिक पाठबळामुळेच त्यांना देशभरात एक मोठी आणि प्रभावी संस्था म्हणून स्वतःला प्रस्थापित करणं सहज शक्य झालं. पण काळाची पावले ओळखून त्यांनी जो आधुनिकतेचा स्वीकार केलाय तो खरंच खूप रंजक आहे. त्याविषयी जाणून घेऊया. आणि हा तोच क्रांतिकारी बदल आहे. 2021मध्ये त्यांनी चितळे बंधू M² हा एक पूर्णपणे नवीन ब्रँड लॉन्च केला. माइंडफुल अँड माउथफुल हे या ब्रँडचं ब्रीद वाक्य आहे. हा ब्रँड खास करून शुगर फ्री, ग्लुटन फ्री आणि डेअरी फ्री
अशा आरोग्यदायी खाद्यपदार्थांसाठी बनवला गेलाय. पारंपरिक दुग्धजन्य आणि गोड पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका कंपनीने ग्राहकांच्या बदलत्या आरोग्यविषयक गरजा ओळखून घेतलेला हा एक अतिशय धाडसी आणि कौतुकास्पद निर्णय म्हणावा लागेल. याच आधुनिकतेचा दुसरा नाविन्यपूर्ण टप्पा म्हणजे चितळे बंधू बिंज बार. ही 2021 मधली त्यांची आणखी एक भन्नाट संकल्पना आहे. सहसा भारतीय स्नॅक्स म्हणजे आपण ताटलीत घेऊन खातो, बरोबर? पण बिंज बारने ही संकल्पनाच बदलून टाकली. त्यांनी पारंपरिक भारतीय स्नॅक्सना अत्यंत सोयीस्कर अशा एनर्जी बारसारख्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध करून दिलं, ज्यामुळे प्रवासात किंवा रोजच्या धावपळीच्या वेळी ते सोबत ठेवणं आणि खाणं अत्यंत सोपं झालंय. इथे आपल्याला जुन्या आणि नव्याचा एक अतिशय सुरेख संगम पाहायला मिळतो. एका बाजूला त्यांचा तो भक्कम पारंपरिक वारसा आहे, ज्यामध्ये आपली लाडकी बाकरवडी आणि 60पेक्षा जास्त क्लासिक मिठाई आहेत. आणि दुसऱ्या बाजूला काळाची गरज ओळखून आणलेल्या आधुनिक नवकल्पना आहेत, जसं की ग्लुटेन फ्री M² आणि बिंज बार्स. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आधुनिकतेचा स्वीकार करताना त्यांनी आपली जुनी ओळख आणि गुणवत्ता अजिबात पुसून टाकली नाही, तर त्या जुन्या भक्कम वारशामध्ये या नवीन संकल्पनांची अतिशय सुंदर भर घातली आहे. थोडक्यात सांगायचं तर ही एका आरोग्यदायी भविष्याकडे त्यांनी केलेली अत्यंत विचारपूर्वक आणि यशस्वी वाटचाल आहे. या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकू शकतो? तर चितळे बंधूंनी आपल्या मूळ पारंपरिक गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. एका छोट्या दुकानापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज 1 लाखाहून अधिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचलाय. बदलत्या काळानुसार त्यांनी आरोग्यदायी उत्पादनांच्या नवीन श्रेणीचा अगदी उत्तमरित्या स्वीकार केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिढ्यानपिढ्यांचं नेतृत्व अत्यंत सुरळीतपणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केलं. हे सगळंच खरोखर अचंबित करणारं आहे. या अविश्वसनीय प्रवासानंतर शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. इतर जे अनेक जुने आणि लोकप्रिय पारंपरिक ब्रँड्स आहेत, ते स्वतःची खोलवर रुजलेली सांस्कृतिक ओळख आणि वेगाने बदलणारी आरोग्याविषयीची जागरूकता या दोन्हीमध्ये असा उत्तम समतोल कसा साधू शकतील? चितळे बंधूंचा हा प्रवास नक्कीच एक आदर्श व्यवसाय प्रारूप म्हणून समोर येतो, जो जुन्या परंपरा आणि आधुनिक काळ यांची अगदी अचूक सांगड घालतो. यावर नक्की विचार करा. या माहितीपूर्ण विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.